वसई परिसरात काल झालेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून सुरू असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तब्बल 5 तास रुग्णवाहिका अडकल्यानं 2 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव वाचवता आला नाही। पेल्हार हद्दीत राहणारा रियान शेख गुरुवारी दुपारी 4थ्या मजल्यावरून खाली पडला। या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली। कुटुंबियांनी तातडीनं त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि तिथेच घेऊन जात असताना 5 तास अॅम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकली आणि दुर्दैवानं त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला। ही वाहतूक कोंडीमध्ये एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय। कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल वसई इथून मुंबईला उपचारासाठी जात होता आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने 3 ते 4 तास हा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने ससूनगर गावात इथे डॉक्टरकडे तपासण्यात आल्यानंतर हा हालचाल न करण्यास समजले आणि हा मृत्युमुखी पावला असं प्राधान्य दिसलं। पुढची बातमी पाहूया। मुंबईतल्या रस्त्यांची अंशतः जुनी कामं होईपर्यंत नवीन रस्त्यांची कामं नकोत। मुंबई महापालिका आयुक्तांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश दिलेत। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर हे आदेश दिले गेलेत। विधिमंडळात पार पडलेल्या बैठकीमध्ये निर्णय झालाय। मुंबईतल्या आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे राज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाले। याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं संताप व्यक्त